नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजी हे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण मुलांना मी माझी ओळख द्यायला विसरले। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे। जर तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर जाऊया आपल्या विषयांकडे। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय असा आहे की आपण आपल्या मुलांना, जे आपली लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना आपण कुठल्या सवयी लावायला हव्या। कारण कसं आहे ना की ज्या सवयी आपण लहानपणी मुलांना लावू त्या सवयी त्या समोर कंटिन्यू होतात। परंतु जर आपण लहानपणी सवयी लावल्या नाही आणि मोठे झाल्यावर आपण म्हटलं की नाही आत्ता मला तेव्हा वेळ नव्हता किंवा माझं त्यावेळी लक्षात आलेलं नव्हतं, पण आत्ता मला माझ्या मुलाला चांगल्या सवयी लावायच्या आहे, तर ते फार कठीण जातं। त्यामुळे आपला मुलगा जेवढा छोटा असताना आपण जेवढ्या चांगल्या सवयी त्याला लावू तेवढं आपल्यासाठी बेनिफिशियल असतं आणि त्याच्यासाठी सुद्धा। तर जो आपला मुलगा आहे, म्हणजे आपला मुलगा मुलगी काहीही, जे आपलं मूल आहे त्याला आपल्याला कुठल्या चांगल्या सवयी लावायच्या आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जुन्या काळी काय होतं की सकाळी उठण्याची सवय होती, पण आता जसं काळ बदलत चालला आहे, मुलंच काय तर मुलांच्या आई वडील सुद्धा खूप उशिरा उठायला लागले आहे। त्यांना बाहेर जायचं असेल, जॉबवर जायचं असेल, कुठल्या कामावर जायचं असेल तर ते उठतात। पण जर आज काही काम नाही आहे, सॅटर्डे संडे आहे, सुट्टी आहे, त्यावेळेस मुलं तर झोपतात आणि आई वडील सुद्धा 8-9 वाजेपर्यंत झोपलेले असतात। जर आपण स्वतः अशी वाईट सवय आपल्याला लावून घेतलेली असेल तर आपली मुलं आपलंच अनुकरण करतात। तेव्हा प्रथम आपल्याला आपली सवय चेंज करावी लागेल की आपल्याला सकाळी उठणं गरजेचं आहे। सकाळी म्हणजे काय, मी एकदम तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं म्हणणार नाही, पण साधारणतः 6 ते 7 या दरम्यान तरी आपण उठायला हवं। जर आपण उठलो तरच आपण आपल्या मुलांना सांगूया की बेटा रोज सकाळी उठायचं, आणि आपण उठलो तरच तो उठेल। नाहीतर आपण म्हणायचं अरे रोज सकाळी उठणं चांगलं असतं आणि आपण झोपतोय 8 पर्यंत 9 पर्यंत। काही तर मी असे पण बघितले की 11 वाजतात पण मुलं उठलेली नसतात आणि त्याबरोबर त्यांचे मम्मी पप्पा पण झोपलेले असतात। काय तर आज संडे आहे, हे चुकीचं आहे। तुमच्या मुलांना पहिली सवय लावा की सकाळी उठण्याची। शाळा असो अथवा नसो, ऑफकोर्स शाळा असल्यावर तर तुम्हाला उठावंच लागतं, पण शाळा नसेल तरीही एक नियम असावा की रोज ठीक आहे रोज 6 वाजता उठतंय, संडे आहे 6:30, अर्धा तास इकडे तिकडे चालेल, पण अगदी 9 वाजेपर्यंत उठण्याची सवय आपल्या मुलांना लावू नका। इन शॉर्ट त्यांना सकाळी उठायची सवय लावा। त्यानंतर बरेचदा काय होतं, मुलं सकाळी उठतात, आपण त्यांना सवय लावलेली नसते, किंवा बरेचदा आपलं पण असं असतं की उठल्या आपण ब्रश करायला जातो किंवा टॉयलेटला जातो किंवा इतर काम करायला लागतो, पण तसं न करता उठल्या आधी जे आपलं अंथरूण पांघरूण जे आहे, जे तुम्ही घेता पांघरायला, त्याची आधी नीट घडी घालायला हवी। मग तुम्ही मुलांना सांगितलं तर चालेल का? कारण ती तर छोटी आहेत ना। छोटी म्हणजे मला असं वाटते की 2nd स्टँडर्ड 3rd स्टँडर्ड मुलांना ते यायला हवं, आणि ते येतं। जर तुम्ही त्यांच्याकडून 1-2दा बघून करून घेतलं किंवा त्यांना सांगितलं की अशी घडी करायची आहे अंथरुणाची, तर त्यांना करता येतं। पण त्याआधी तुम्ही रोज उठल्यावर अंथरुणाची घडी करता का, हे महत्त्वाचं आहे। जर तुम्ही करत असाल तरच मुलंही करतील, अदरवाईज ते तुमच्या या सजेशनला डिनाय करतील। ओके, त्यानंतर ब्रश करणं रोज 3 ते 5 मिनिट, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5 मिनिट ब्रश हे केलंच पाहिजे, दात घासलेच पाहिजे। नाहीतर छोट्या मुलं बघा, आपण KG1 KG2 1st स्टँडर्ड 2nd स्टँडर्ड, इनफॅक्ट मी तर म्हणेल की 4th स्टँडर्ड पर्यंतची मुलं इकडे पाण्याचा चूळ भरतात, तिकडे काहीतरी पेस्ट लावतात आणि आई माझं झालंय। पण तसं करू नका।
तसं त्यांना समजावून सांगा की बेटा तुझे दात जर खराब झाले, किडले, काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यांना कुणाचं तरी उदाहरण द्या की त्याचे दात कसे झाले होते, किंवा त्याचे दात खराब होत असेल तर त्याला दाखवा की बघ आरशामध्ये तुझा दात कसा काळा पडलाय, कसं त्याच्यावर काहीतरी थर आला आहे आणि त्यामध्ये मग किडे होतात. मुलं घाबरतात किड्यांना वगैरे, आणि त्यांना सांगा की डेंटल ट्रीटमेंट इतकी अशी असते, मग तुला ती ट्रीटमेंट घ्यायची आहे की रोज ब्रश करायचं आहे व्यवस्थित, हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं. कारण एक आई वडील आपल्या त्यांची प्रत्येकाची एक वेगवेगळी चांगली पद्धत असते की त्यांना माहिती असते आपल्या मुलाला कसं सांगायचं आहे. सो आपल्या पद्धतीने आपल्या मुलांना ते समजावून सांगा. त्याच्यानंतर रोजचा होमवर्क रोज करायचं. बरेचदा मुलं कंटाळा करतात, नाही का आई मी आता दमलोय, मला खूप कंटाळा आलाय, उद्या रात्री दुपारी म्हटलं तर मी रात्री करेल, रात्री म्हटलं तर नाही मला खूप झोप येतेय, आता उद्या सकाळी उठलं करेल. आणि सकाळी उठल्यावर तो होत नाही, कारण आपण उठायचा आपला टायमिंग फिक्स नसतो. उठल्या उठल्या आपल्याला घाई असते स्कूलची तयारी वगैरे करायची. सो घरी आल्या आल्या आधी होमवर्क कसा कंप्लीट होईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, आणि तशी सवय मुलांना लावणं सुद्धा हे गरजेचं आहे. त्यानंतर मुलं आपण बघितलं काही मुलं इतकी निरुत्साही राहतात की झोपेतून उठलं किंवा दिवसभर त्यांना आपण काही विचारलं अगदी उदासतेने हो नाही असे करतात. मुलांना उत्साही राहण्यासाठी प्रवृत्त करा. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा उत्साही राहणं गरजेचं आहे. कारण तुम्हीच जर आपला चेहरा काढून राहत असाल हो नाही हो का असं करत असाल तर मुलं कसे उत्साही राहील. ज्यावेळेस तुम्ही एनर्जेटिक राहाल, तुम्ही उत्साही राहाल, त्यावेळेस तुमची मुलं सुद्धा एनर्जेटिक आणि उत्साही राहतील. हे बघा प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. दमलेलं असतो, ऑफिसचे कामं असतात, घरची कामं असतात, वेगवेगळे टेन्शन्स असतात, पण या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण आपला उत्साह कसा टिकवून ठेवायचा याचं कौशल्य आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला जर हे कौशल्य शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. चला समोर जाऊया की मुलांना उत्साही राहायला तुम्ही शिकवायला हवं, उत्साही राहतील. सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी पिणे हे सुद्धा मस्ट आहे. त्यासाठी तुम्ही ती स्वतःला सवय लावा की आपण उठल्यावर आपलं ब्रश वगैरे झालं की 1 ग्लास पाणी पिणं. का 1 ग्लास पाणी प्यायचं आहे? कारण आपली बॉडी जी आहे ती रात्रभर पाणी पिलेली नसते, म्हणजे मॅक्झिमम पिलेलं नसतं. बरेच जण उठून पितात, मी सुद्धा उठून रात्री पिते, मला पण लागतं. पण बरेच जण रात्री गाढ झोपेत असतात आणि त्यांना पाणी वगैरे आठवण येत नाही, त्यांना तहान लागत नाही आणि ते तसेच असतात. त्याच्यामुळं आपल्या शरीराला सकाळी उठल्या उठल्या पाण्याची गरज असते. तेव्हा सकाळी उठल्यावर आपण सुद्धा रोज 1 ग्लास पाणी प्यायला हवं आणि आपलं बघून मुलांना सुद्धा ते प्यायला सांगायला हवं. बरेचदा मुलं डिनाय करतात की नाही मला नाही प्यायचं वगैरे, पण त्यांना हळूहळू जर सवय लावली ते एकदम 1 ग्लास पाणी पिणार नाही. आधी थोडं द्या, त्याच्यानंतर थोडं अर्धा ग्लास करा, नंतर 1 ग्लास करा आणि त्यांना ती सवय नक्कीच लागेल. व्यवस्थितपणा की स्कूलमध्ये आलाय आहे, बॅग कुठे टाकली आहे, आलाय सोफ्यावर बॅग टाकतो आहे, कपडे काढतो आहे किंवा तेच कपडे घालून खेळतो आहे आणि मग आई ओरडतीये की अरे ड्रेस चेंज कर. नाही, त्या मुलांना व्यवस्थित समजावून सांगा की बेटा स्कूलमधून आला की आपली बॅग जागेवर ठेवायची, तुझा टिफिन काढून ठेवायचे, तुझी वॉटर बॉटल काढून ठेवायची, जे काही कपडे आहेत ते व्यवस्थित तुम्ही वॉश बकेटमध्ये ठेवता, वॉश बकेटला, किंवा जर दुसऱ्या दिवशी तोच युनिफॉर्म घालायचा असेल तर ते थोडे हवेशीर ठेवा. कारण ते बाहेरून आलेले कपडे जर तुम्ही तसेच वॉर्डरोबमध्ये ठेवलेत ना तर त्याचा वास येऊ शकतो आणि ते मुलांना दुसऱ्या दिवशी घालायचे आहे. सो ते हवेशीर थोडे ठेवा आणि त्याची व्यवस्थित घडी करून वॉर्डरोबमध्ये ते ठेवू शकता. त्याचप्रमाणे बुक्स, बरेचदा मुलं होमवर्क करायला बुक्स घेतात, बॅग काढतात, एक पेन इकडे पडतोय, एक पेन्सिल तिकडे जातीये, इरेजर चालतंय, मग ते दिसत नाहीये, हे अरे मी इथंच बुक ठेवलं होतं. मुलांना सांगा की तुला जेवढं कामाचं आहे तेवढंच तू वर घे बेटा आणि ज्या बुक्सचं काम झालं ते बुक्स तुझ्या बॅगमध्ये ठेव किंवा त्याचं जर काही स्पेशल टेबल वगैरे असेल तिथे ठेव.
तर या प्रकारे त्यांना व्यवस्थितपणाची जेवण झालंय मुलाचं तर त्यांनी त्याचं ताट व्यवस्थित नेऊन ठेवावं. खाली काही जर त्यांनी अन्न सांडवलं असेल, अन्नाचे कण सांडलेले असेल तर ते त्यालाच उचलायला लावा. या प्रकारची सवय सुद्धा मुलांना लावणं फार गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःचं काम स्वतः करा. म्हणजे काय तर त्याला त्याचं मुलांनी स्वतःचा युनिफॉर्म स्वतः घालायला पाहिजे. त्यानंतर आपलं स्वतःचं ताट, त्याला तहान लागली तर स्वतःचं पाणी, आपले जे बुक्स आहे किंवा त्याचं कपाट आहे ते स्वतः आवरण्याची सवय सुद्धा त्यांनी लावून घ्यायला हवी. जर एखाद्या वेळेस त्याच्या हाताने पाणी सांडलंय किंवा काही सांडलंय तर त्याला त्याचं करू द्या. तुम्ही तिथे इंटरफेअर करू नका. नको नको तू राहू दे, मी करतोय. कारण त्यामुळे त्याला त्याची कळणार नाही की ते जे आपण सांडलंय ते साफ करायला किती मेहनत लागते. तुमच्यासाठी ते 2 मिनिटात होईल पण त्याला ते थोडा वेळ लागू शकते, पण लागू द्या, पण त्याची सवय त्याला होईल. ह्या ज्या काही सवयी होत्या त्या मुलांना आपण नक्की लावायला हव्यात. मला वाटतं आपण आज 6 ते 7 सवयी मुलांच्या बघितल्या आणि मला मुलांना 100 सवयी लावायचं तुम्हाला सांगायच्या आहे. सो मी विचार करते की मुलांच्या सवयी आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये डिवाइड करूया. कारण एकाच पार्टमध्ये जर सगळं घेतो म्हटलं तर फक्त मी सवयी तुम्हाला म्हणजे फक्त सवयी की सकाळी उठा, देन ब्रश करा, देन अंथरूण पांघरून ठेवा असं मला सिरियली सांगायचं नाहीये. फक्त मला ते पॉईंट नाही सांगायचे आहे, तर मला ते कशा पद्धतीने ते समजावून सांगायचं आहे की त्याचा इम्पॅक्ट माझ्यामध्ये तरी चांगला पडेल. सो आपण ही सिरीज सुरू ठेवू आणि रोज आपण 5-6 नवीन चांगल्या सवयी लावून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बघतोय त्यावेळेस त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच किंवा त्याच दिवशीपासून आपल्या मुलांना त्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. तरच मी माझा हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी मानेल. कारण मला मला मुलांची सायकोलॉजी, मी एक सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे, त्याच्यामुळे मला मुलांची सायकोलॉजी चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपण त्याच्यावर कसं वर्कआउट करू शकतो. हळूहळू सवय लावा मुलांना. नक्कीच त्या सवयी, चांगल्या ज्या सवयी आहेत त्या आपल्या भविष्यात खूप तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटेल आणि माझा हा व्हिडिओ बनवण्याचं माझं सार्थक झालं याचा आनंद मला नक्की मिळेल. तुर्तास इथेच थांबूया. त्याआधी मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल किंवा आधीपासून व्हिडिओज तर बघतायत पण सबस्क्राईब बटन काही कारणाने प्रेस करायचं राहून गेलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्ही कमेंट्स केल्या तर खूपच. कमेंट्स केल्यावर काय होतं ना की म्हणजे कमेंट्स केल्याचा दुसरा काही बेनिफिट्स नाही आहे, पण कमेंट्स केल्यामुळे काय होतं ना, मला वाटतं की ऑडियन्सला म्हणजे जे माझे बघतायत व्हिडिओ त्यांना या विषयाची गरज आहे, ते बघतायत, तेव्हा मला एक एनर्जी मिळते, एक मोटिवेशन मिळते की मी त्या प्रकारचे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.